आपल्याला चष्म्याचा नंबर का येतो? आणि जेव्हा येतो, तेव्हा कधी प्लस असतो, कधी मायनस असतो. तर ह्या प्लस आणि मायनसचा अर्थ काय? सिलेंड्रिकल नंबर काही-काहींना येतो. ते सिलेंड्रिकल नंबर म्हणजे काय भानगड आहे? शिवाय डॉक्टर आपल्याला जेव्हा चष्म्याचं प्रिस्क्रिप्शन देतात, तेव्हा हे बऱ्याच रकान्यांमध्ये, बॉक्सेसमध्ये बऱ्याच नंबर्स कधी प्लस, मायनस बरंच काही-काही लिहिलेलं असतं. तर त्याचा अर्थ काय? तर हे सगळं आज आपण जाणून घेऊयात ह्या आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी डॉक्टर धीरज परदेशी. साधारणतः आपला हा जो डोळा आहे ना, हा एका कॅमेऱ्यासारखं फंक्शन करतो. ह्या कॅमेऱ्याच्या 2 लेन्स आहेत. हे काळं बुब्बुळ जे ट्रान्सपरंट असतं, पण ते दिसताना काळं दिसतं आपल्याला, ते इथे असतं आणि दुसरी लेन्स ज्याला खरंच आपण लेन्स म्हणतो, तेही ते डोळ्याच्या आत असते. तर ही लेन्स आणि हे काळं बुब्बुळ ज्याला आम्ही कॉर्निया म्हणतो. तर हे दोन्हीही ॲक्चुअल कॅमेऱ्याच्या लेन्ससारखं काम करतात. जेव्हा समोरून लाईट येते किंवा आपण एखादी वस्तू बघतो, तर ती ह्या कॉर्निया आणि लेन्समधून ट्रान्समिट होते आणि हे जे आतमध्ये तुम्हाला जे दिसतंय, ह्याला आपण डोळ्याचा पडदा किंवा रेटिना म्हणतो. तर इथे ते प्रोसेस होते. इथे येऊन त्याची ते फोकसिंग होते. एक्झॅक्टली ह्या रेटिनावर त्याची इमेज तयार होते. आणि हे जे मागे दिसते तुम्हाला ह्याला म्हणतो आम्ही ऑप्टिक नर्व्ह. ही आहे डोळ्याची नस. जी काही ही इमेज इथे प्रोसेस झाली आहे, ती ह्या ऑप्टिक नर्व्हद्वारे आपल्या मेंदूमध्ये जाते. त्या मेंदूचं पार्टचं नाव आहे ऑक्सिपिटल कॉर्टेक्स. ते आपल्या दोन्ही कानांच्या मागे इथे मध्ये असतं. तर त्या ऑक्सिपिटल कॉर्टेक्समध्ये ही इमेज तयार होते आणि मग आपल्याला ती वस्तू दिसते. हे साधारणतः निरंतर चालू असतं आणि त्याच्यामध्ये हे काळं बुब्बुळ लेन्स आणि हे पडद्यावरचा रोल आहे. तर आता सा जेव्हा एखाद्या पेशंटचा डोळ्याचा आकारच मोठा आहे आणि इन शॉर्ट त्या डोळ्याची त्या मोठ्या आकारामुळे लांबी मोठी होते. ह्या बुबुळापासून ह्या रेटिना पडद्यापर्यंतचं अंतर वाढते. तर त्यावेळी होतं काय, असा पेशंट जेव्हा एखादी वस्तू बघतो, तर त्याची जी इमेज तयार होणार आहे, त्याची जी फोकसिंग पॉइंट आहे, तो ह्या रेटिनावर न पडता रेटिनाच्या पुढे फोकस होते. त्याच्यामुळे त्या पेशंटला ते अंधुक दिसतं. मग अशा वेळी आपल्याला ही जी इथे पुढे फोकस झालेली जी इमेज आहे, ती परत आपल्याला रेटिनावर शिफ्ट करणं गरजेचं आहे, डोळ्याच्या पडद्यावरच. तरच पेशंटला स्पष्ट दिसणार आहे. आणि ते मग आपण साध्य करतो, की पेशंटला मायनस नंबरची काच टाकून, जी कॉन्केव्ह काच असते. मग आपण इथे चष्म्यामध्ये मायनस नंबरची काच टाकली, की जी इथे पुढे फोकस होणारी इमेज आहे, ती बरोबर रेटिनावर पडद्यावर जाऊन फोकस होते, पडते आणि मग पेशंटला स्पष्ट दिसतं. तिथे ती पुढे मेंदूपर्यंत ट्रान्सफर होऊन आपल्याला क्लिअर इमेज दिसते. तर ह्या कंडिशनला आपण म्हणतो मायोपिया आणि ह्याच्यामध्ये मायनस लेन्स येते आणि ही स्पेरिकल लेन्स असते. ह्याच्या अगदी विरुद्ध उलटा प्रकार म्हणजे ज्या पेशंट्समध्ये डोळ्याची साईज आकार छोटा आहे आणि त्याच्यामुळे त्यांची डोळ्याची जी ही लांबी आहे एंटेरियर पोस्टर ती थोडी कमी असते. मग जे काही ते पेशंट्स बघतात, त्याची जी इमेज आहे, ती ही मागे जाते, पडद्याच्या मागे जाते, रेटिनाच्या पुढे जाऊन फोकस होते. त्याच्यामुळेही त्यांना ते अस्पष्ट दिसतं. जोपर्यंत डोळ्याच्या एक्झॅक्ट रेटिनावर पडद्यावर इमेज फॉर्म होणार नाही, तोपर्यंत आपल्याला स्पष्ट दिसत नाही. मग ह्यांच्यामध्ये मागे जाते. मग आपल्याला ही इमेज परत आता पुढे रेटिनावर शिफ्ट करायची आहे. मग त्याच्यावेळी आपण त्यासाठी प्लस नंबरच्या काचा टाकतो. मग चष्म्यामध्ये जेव्हा आपण प्लस नंबरचा काच टाकतो. ती प्लस नंबरची काच म्हणजेच कॉन्व्हेक्स ग्लास ती मागं डेव्हलप झालेली इमेज परत पुढं फोकस करते, शिफ्ट करते आणि त्याचा फोकस रेटिनावर इमेज तयार होते आणि मग ती एकदा का रेटिनावर इमेज तयार झाली, की आपल्याला ती तयार झालेली इमेज ब्रेनमध्ये जाऊन आपल्याला ती क्लिअर दिसते. म्हणजे आणि ह्या कंडिशनला आपण म्हणतो हायपरमेट्रोपिया आणि ह्याला सुद्धा स्पेरिकल काच लागते, पण ती लागते प्लस नंबरची. म्हणजे जे चष्म्याच्या प्रिस्क्रिप्शनवर स्पेरिकल लिहिलेलं असतं आणि त्याच्यामध्ये प्लस आणि मायनस लिहिलेलं असतं. हे झालं डोळ्याच्या साईजनुसार, लांबीनुसार येणारा नंबर. आता दुसरा एक प्रकार असतो तो म्हणजे सिलेंड्रिकल नंबर. सिलेंड्रिकल नंबर हा युजुअली डोळ्याच्या लांबीशी, आकाराशी संबंधित कमी असून हे जे काळं बुबुळ आहे, त्याच्या कर्व्हेचर, त्याच्या साईज आणि शेपशी संबंधित आहे. युजुअली आपलं जे काळं बुबुळ आहे, ते हे वक्राकार आहे आणि ते नियमित वक्राकार आहे. म्हणजे 90 डिग्री आणि 180 डिग्री ह्याला ते अल्मोस्ट सेम असतं. 19-20चा फरक असतो, पण त्याने एवढा फरक पडत नाही आणि जेव्हा काही-काही पेशंट्समध्ये उदाहरणार्थ असा एका 90 डिग्रीचा अँगल जो आहे तो जास्त स्टिफ झाला
किंवा जास्त वक्राकार फुगीर झाला, तर ते जे आपल्याला त्याची जी इमेज मागे ट्रान्समिट होतीये, अशा अनियमित कर्व्हेचर्समुळं ती वाकडी-तिकडी, अस्पष्ट, धूसर असते. आणि अशा केसेसला आपल्याला सिलेंड्रिकल नंबर द्यावा लागतो आणि त्या सिलेंड्रिकल नंबरचा ॲक्सिस लिहिलेला असतो प्रिस्क्रिप्शनवर आणि तो ॲक्सिस त्या बरोबर ज्या अँगलमध्ये तुमचं बुब्बुळ जास्त वक्राकार आहे, जास्त फुगीर आहे, बरोबर त्याच्याशी रिलेटेड तो आपल्याला त्या अँगलमध्ये ते चष्म्याचा नंबर टाकावा लागतो आणि ह्याच्यामध्ये मग प्लस किंवा मायनस नंबर येऊ शकतो. जे तुमच्या पेशंट कसा ॲक्सेप्टन्स करतो चष्म्याचा नंबर त्याच्यावर ते अवलंबून असतं. पण फक्त त्याच अँगलमध्ये ग्लासमध्ये त्या चष्म्याच्या काचेमध्ये नंबर असतो. तर हे झालं सिलेंड्रिकल नंबर. अजून एक असतं, की खालच्या बाजूला ॲड किंवा नियर म्हणून अजून एक रो असते, लाईन असते. तर त्याच्यामध्ये काय आहे, ज्या पेशंटचं वय 40च्या वर आहे, अशा पेशंटला आपल्याला जवळचं बघण्याची क्षमता हळू क्षीण होत जाते. आपल्याला जवळचं दिसायला कमी होतं. तर त्या पेशंट्समध्ये आपल्याला जवळचा नंबरसुद्धा त्या चष्म्यामध्ये आपल्याला टाकावं लागतं. तर त्याचं मेन्शन ते केलेलं असतं खाली ॲड किंवा नियर म्हणून. तर हे सगळं झालं की चष्म्याचा नंबर काय येतो, प्लस मायनस काय असतं, चष्म्याचं प्रिस्क्रिप्शन कसं असतं. मी अशी अपेक्षा करतो की ह्याच्यातून तुम्हाला बऱ्याच नवीन गोष्टी आज समजल्या असतील. तर पुन्हा भेटूयात लवकरच नवीन व्हिडिओमध्ये आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.